आता सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे ती फक्त लोकसभा निवडणुकीचीच। लोकांची आतुरता लागली आहे की नक्की भाजप, शिवसेना, ठाकरे गट, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस आपला कोणता उमेदवार लोकांसमोर लोकसभा निवडणुकीसाठी उभे करणार। यातच आता महाविकास आघाडीच्या गोटातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। ही बातमी खरी ठरली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार हे म्हणायला काहीच हरकत नाही। कारण ही बातमी अगदी तशीच महत्त्वाची आहे। राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हे महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे। असे झाले तर त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार आहे। पण संभाजीराजे छत्रपती यांच्यासाठी एक अट असणार आहे। ती अट म्हणजे संभाजीराजे यांना महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख घटक पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करावा लागणार आहे। 3 पैकी एका पक्षात प्रवेश केल्यास त्यांची उमेदवारी निश्चित होणार आहे। महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये संभाजीराजे छत्रपती यांना सोबत घेण्याबाबत एकमत झालेलं आहे। संभाजीराजे यांना कोल्हापूरची जागा दिली जाऊ शकते। विशेष म्हणजे संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती यांचं देखील नाव यासाठी चर्चेत होतं। त्यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी चर्चेत होतं। त्यानंतर आता संभाजीराजे यांच्याबाबतची ही नवीन माहिती समोर आली आहे। संभाजीराजे याबाबत आता काय भूमिका घेणार हे पाहणं मात्र आता महत्त्वाचं ठरणार आहे।